बेरोजगार तरुण झुरळासारखे. सरन्यायाधीश बोलताच तरुणाई खवळली. चौफेर टीकाही झाली. अखेर एका दिवसात सरन्यायाधीशांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. नेमकं सरन्यायाधीश सूर्यकांत काय म्हणाले होते? वादानंतर त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं, सगळं जाणून घेऊ. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका याचिकेवर सुनावणी करताना दिलेल्या एका टिप्पणीमुळे चांगलाच वाद रंगला. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना थेट झुरळांशी केली. एका वकिलानं सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर दिल्ली हायकोर्टाकडून ज्येष्ठ वकील दर्जा मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्या वकिलाच्या व्यावसायिक वर्तनावर आणि त्यानं सोशल मीडियावर वापरलेल्या भाषेवर खंडपीठ नाराज झालं. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. हा दर्जा मागितला जात नाही, तर तो दिला जातो. हे सांगताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, भारतातील वकिली व्यवसायात वरिष्ठ वकील नावाचा एक विशेष दर्जा आहे. जेव्हा कोर्टाला असं वाटतं की वकिलाचा अनुभव, कार्य आणि व्यावसायिक आचरण यास पात्र आहेत, तेव्हा कोर्ट स्वतः हा दर्जा प्रदान करतं. कोणताही वकील स्वतःहून यासाठी याचिका दाखल करत नाही. यावेळी सरन्यायाधीश म्हणाले, समाजात आधीच असे काही परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात. तुम्हीही त्यात सामील होणार आहात का? काही तरुण झुरळासारखे असतात, ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, आपल्या व्यवसायात स्थान मिळत नाही. ते सोशल मीडिया आणि RTI कार्यकर्ते बनतात आणि सर्वांना लक्ष करतात. तुम्हाला अशा लोकांसोबत हात मिळवणी करायची आहे का? अशी विचारणा सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी संबंधित वकिलाला केली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या या टिप्पणीचा अनेकांनी निषेध केला. तरुणाईने त्यांच्या विरोधात रान पेटवलं. सरन्यायाधीश झुरळ, परजीवी अशा शब्दांमध्ये बोलले. या शब्दांचा वापर करणं त्यांना शोभतं का, असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले गेले. अखेर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या वादानंतर स्पष्टीकरण दिलं. आपल्या निरीक्षणाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असं त्यांनी निवेदनात म्हटलं. बार अँड बेंचच्या वृत्तानुसार सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं, मीडियाच्या एका गटानं माझ्या तोंडी आलेल्या विधानाचा विपर्यास केला. हे पाहून मला वाईट वाटलं. जे बनावट पदव्यांच्या आधारे वकिली व्यवसायात शिरले आहेत, अशा लोकांवर मी टीका केली. परजीवींप्रमाणे वावरत प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्ये सुद्धा या लोकांनी शिरकाव केलाय, असं माझं विधान होतं. देशातील तरुणांवर मी टीका केली असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. देशातील तरुणांचा मला अभिमान आहे. भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देतो. विकसित भारताची सर्वात मोठी ताकद आजचे तरुण आहेत. भारताचे मजबूत आधारस्तंभ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण, त्याआधी त्यांनी केलेलं विधान, या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं? तुमची याबद्दलची नेमकी मतं काय आहेत? कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.